नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर आजची माझी सकाळी सकाळची सुंदर अशी खूप छान देवपूजा बघू शकता तुम्ही. तर इकडं ना सकाळी सकाळी मग असं मी ताक करायला घेतलं होतं, कारण काही नुसत्या साईचं ताक आहे आणि 4-5 दिवसातनं एकदा ना मी असं साईचं ताक करत असते साई साठल्यानंतर. आणि मग इकडं गार पाणी पण केलेलं मी बर्फाचं, लगे पटदिशी लोणी तयार होतं म्हणून. तर बर्फाचं पाणी पण ओतून घेतलं त्याच्यामध्ये आणि हलवायची प्रोसेस तर माझी इकडं चालूच होती. आणि मग ताक करून झाल्यानंतर इकडं मग परत असं गार पाणी घातलं आणि एकदम थंड फ्रीजमधलं पाणी घालायचं आणि नंतर ना मग असं लोणी येतं. असं फिरवत रवी फिरवली ना मग असं लोणी येतं. तर किती छान लोणी आलं आहे बघा तुम्ही. आणि मस्त असं लोणी आले. तर लोणी पूर्ण काढून घ्यायचं आणि स्वच्छ धुवून पण घ्यायचं ती एका मोठ्या भांड्यामध्ये, कारण का आपल्याला तूप कडवताना ते ओतू नाही जाणार, असे त्याची काळजी घ्यायची. आणि इकडं मी मोठी कढई घेतली आणि मोठ्या कढईत स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर मग कडवायला ठेवलं. कडवायला ठेवल्यानंतर असं लालसरपणा येईपर्यंत त्याला असं कडून दिलं आणि नंतर तुळशीची पानं टाकून आपलं तूप तयार झालं. तुळशीची पानं टाकल्यानंतर पण असं कडकड वाजतं. तर हे आपलं तूप आता तयार झालं आहे. तर इकडं मग ना असं बाहेर गाईंच्या गोठ्यात गेलेली मी आणि म्हणलं चला आपल्या गाई आता 3-4 दिवस झाल्या व्हिडिओमध्ये गाई दाखवल्या त्या, तर गाई दाखवूया म्हणून मी गाईंच्या गोठ्यामध्ये गेलेली. आणि सकाळी सकाळी गाईंचं वैरण ही बाकीचं सगळं खाऊन झालं आणि त्यांचं ना आरामाचं टायमिंग होतं बसायचं. तर त्यांचा आराम चालू होता. कोण बसलं होतं, कोण उभं होतं. तर ऊन तर एवढं वाढले ना, भरपूर ऊन वाढले. आणि शेडमध्ये गाई आपल्या बसलेल्या सगळ्या आणि इकडं ना अशा कोंबड्या पण उन्हात अजिबात त्यांना बसायला म्हणजे हे होत नाही म्हणून त्या पण शेडमध्ये बसलेल्या. तर बघा कशा बसले त्या कोंबड्या पण छान. आणि इकडं ना ही गाय आजारी होती, ती गाय आता एकदम नीट झाली. आता सगळी व्यवस्थित आहे. आणि इकडे गाय कशी पाय वाकडा ठेवून बसली बघा. ती नेहमी त्याच जागेवर बसते, दुसरीकडं ती बसतच नाही. काय वैशिष्ट्य असेल काय माहिती नाही. आणि इकडं परत ना कोंबडीची पिल्लं आहेत आणि 9 पिल्लं आहेत त्या कोंबडीला. तर ती पण अशी सावलीला येऊन बसली होती. एकदम गार थंड वाटते, कारण का पत्र्याच्या शेडवर ना सगळी पूर्ण सावली आहे. त्यामुळं खरंच खूपच भारी वाटते. उन्हाचं थोडंसं गरम होतं पण सकाळी सकाळी तर सावली राहते शेडवर. आणि 2-2:30च्या नंतर मग जरा शेडमध्ये ऊन पडते. तर इकडं परत दुसऱ्या झाडाची सावली येते, तिथं गाई बसायला येते. आणि तर चला म्हणलं आज आपण थोडंसं गाईच दाखवूया. इकडं बघा हिचा कसा रवंथ चालू आहे. निवांत टायमिंग आहे त्यांचं. तर त्यांना काहीच म्हणजे हे आहे. तर कोंबडी बघा इकडं पिल्लं किती छान दिसते. पाण्याची टाकी आहे तिथं, थंड वातावरण आहे तिथं पण जाऊन बसते त्या अशा कोंबड्या. आणि सकाळी सकाळी ना रेडीचं कसं बघायचं चालू आहे. तिचं लक्ष असतं की मागं फिरती परत माझ्या मग थोडंसं शूटिंग घ्यायला गेलं की. तर हिचं म्हणलं तोंडवर करावं आणि दाखवावी हिला. हिची तब्येत ना आजारी असल्यामुळं थोडीशी खराब झाली. तर ही काय धरून पण देत नव्हती मला. तर नाही मग जास्त हे केलं, कारण का बाकीच्या जी बसलेल्या गायी असतात ना ते गायी मग उठून उभा राहतात, म्हणून तिला नाही जास्त प्रेस केलं. आणि छान वाटतंय असं गाई बसलेल्याचा आनंदच
एका शेतकऱ्याचा खरंच खूपच वेगळा असतो बरं का. तर ती आनंद मी घेत होती. तर इकडं बघा, ही ना आपली छोटीशी कालवड आहे, तिला पण मी सांभाळायचा विचार केला, म्हणजे सांभाळायचीच तिला, आपल्या गोट्यावर गाय तयार करायची. तर ती पण एकदम अशी छान झाली. आणि इकडं शेळी आणि परत छोटीशी एक रेडी, त्यांचं पण निवांत टायमिंग झालं आहे बसायचं. तर चला.